मित्रांनो, लहान मुलांचं जर 2 ते 3 दिवस पोट साफ होत नसेल तर त्यामागे हे 5 कारणं असू शकतात. सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण मैद्याचे पदार्थ. लहान मुलं जर खूप जास्त प्रमाणात ब्रेड, बिस्किट, टोस्ट, खारी वगैरे खात असतील तर हे सर्व पदार्थ मैद्याचे बनलेले असतात. त्यामुळे मैदा हा जेव्हा आतड्यात जातो तर तो आतड्यांना चिटकून बसतो, तो पुढे सरकत नाही. त्यामुळे लहान मुलांना 2 दिवस 3 दिवस संडास येत नाही. दुसरं आणि सर्वात महत्वाचं कारण पाण्याची कमतरता. शरीरामध्ये जर पाण्याची कमतरता होत असेल तर आतड्यांची हालचाल कमी होते. जर मुलं वारंवार पाणी पित नसतील तर आपण त्यांना आठवण द्यायला पाहिजे. खेळाच्या नादामध्ये वगैरे मुलं पाणी पिणं विसरून जातात, त्यामुळे पाण्याची कमतरता होते. लहान मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता झाली की आतड्यांची हालचाल कमी होते, त्यामुळे 2 दिवस 3 दिवस पोट साफ होत नाही. तिसरं आहे लॅक ऑफ एक्झरसाइज. जर मुलं सकाळी खूप उशिरा उठत असेल किंवा सकाळी उठल्यानंतर टीव्ही बघत असेल, मोबाईल बघत असेल तर त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही, त्यामुळे आतड्याची हालचाल होत नाही. त्यामुळे त्यांना लवकर जे पोट साफ होण्याची कळ असते ती येत नाही, त्यामुळे पोट साफ होत नाही. चौथं कारण आहे जेवणात फायबरची कमतरता. फायबर हे मुख्यतः फुलगोबी, पानगोबी, टोमॅटोज, फळं जसं पपई, केळी यामध्ये भरपूर प्रमाणात असतं, जे आपले आतडे गुळगुळ ठेवण्यासाठी मदत करतं. आणि आपणच त्याचा जर कमी वापर करत असू तर त्यामुळे संडास ही आतड्यांना चिटकून राहते व लवकर येत नाही. पाचवं आणि सर्वात महत्वाचं कारण आहे मुलांचा स्वभाव. मुलं जर आळशी, हट्टी आणि रागीट स्वभावाचे असतील तर त्याचाच परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. त्यामुळे सुद्धा त्यांना 2-3 दिवस संडासला येत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मुलांमध्ये जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर त्यावर 5-6 घरगुती उपाय काय आहे ज्यामुळे या समस्येतून त्यांना बाहेर काढता येईल. आणि अजूनही तुम्ही आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा.